कारण की आपल्या मॅथ सब्जेक्ट मध्ये वयवारी हा चॅप्टर सुद्धा येतो, जो की गणितामध्ये सुद्धा आहे आणि बुद्धिमत्ता विषयात सुद्धा आहे. तर आपल्या ऑलरेडी 2 बॅचेस टीईटीच्या 2 बॅचेसचे ऍडमिशन फुल झालेले आहेत. सध्याला आपल्या बॅच नंबर 3 चे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचं बाकी आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तर राम सरांशी 9730670908 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्या टीईटीच्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. चला आता जाऊयात आपल्या मेन चॅप्टर कडे, वयवारी. ठीक आहे. वयवारी म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये लिहिलंच काय आहे, तर वय, एखाद्या व्यक्तीचं वय किती आहे हे आपल्याला या चॅप्टर मध्ये काढायचं असतं. मग हे वय काढताना आपल्याला काय करावं लागेल किंवा काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली असू शकते, तर आपल्याला काय केलं जाऊ शकतं, दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज आपल्याला दिली जाऊ शकते. व्यक्तींच्या वयांची बेरीज टीचर्सनी काय करायचे, रनिंग नोट्स फास्ट मध्ये काढायचे आहेत आणि ज्या ठिकाणी मी सगळ्यांना सांगते आहे की आता लिहून घ्या, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी सुद्धा ते लिहायचं आहे. ठीक आहे. चला, दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज आपल्याला एजेस मध्ये दिलेली असते. परत काय दिलेलं असतं, तर एखाद्या व्यक्तीचं वय हे दुसऱ्या व्यक्तीच्या किती पट आहे हे आपल्याला माहिती प्रोव्हाइड केलेली असते. तसंच दोन व्यक्तींचं वय दशांश मध्ये 2 जसे 3 किंवा 3 जसे 4 अशा कोणत्याही अपूर्णांकामध्ये किंवा आपल्याला माहिती प्रोव्हाइड दिली जाऊ शकते आणि त्यावरनं आपल्याला काय करायचं असतं, तर दिलेल्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं वय किती आहे हे आपल्याला काढायचं असतं. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं त्याच्यामध्ये, वय किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला जी माहिती दिलेली असणार आहे त्या माहितीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आपल्याला वय काढायचं आहे. ठीक आहे. बघा, आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. तुम्हाला मी सगळ्यांनाच बेसिक क्लास आपला जो आहे तो प्रोव्हाइड केला होता आणि त्यामध्ये आपण काय शिकलो, तर पूर्वीचं वय कसं काढायचं किंवा नंतरचं वय कसं काढायचं. दोन व्यक्तींचं आजचं वय दिलं असेल तर त्या दोन व्यक्तींच्या पूर्वीच्या वयाची बेरीज कशी काढायची, त्यासोबतच त्या दोन व्यक्तींच्या वयाची भविष्यातली बेरीज कशी काढायची, या दोन गोष्टी आपण शिकलो. आता महत्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्यात, एकदा रिव्हिजन करूयात आणि नंतर आपला मेन जो आपला क्लास आहे, जे क्वेश्चन्स आहेत त्याकडे आपण जाऊयात. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय, जेव्हा आपल्याला दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज दिलेली असेल, दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज व त्यासोबत आपल्याला त्यांच्या वयातला फरक व त्यांच्या वयातला फरक, जरी आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या असतील, कोणत्या, दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज आणि त्या दोन व्यक्तींच्या वयातला फरक, जर आपल्याला या दोन गोष्टी प्रोव्हाइड केल्या असतील तर आपल्याला लहान व्यक्तीचं वय काढताना काय करायचंय, लहान व्यक्तीचे वय बरोबर त्यांच्या वयांची बेरीज, दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज वजा वयातला फरक, भागाकारामध्ये 2. ठीक आहे. हे आपल्याला कधी वापरायचे सूत्र, जेव्हा आपल्याला त्या दोन व्यक्तींच्या वयामधल्या लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल तेव्हा आपल्याला हे सूत्र वापरायचंय, दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज वजा वयातला फरक भागिले 2. ठीक आहे. आणि जेव्हा आपल्याला मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं आहे, त्या दोन व्यक्तींच्या व्यक्तींमधलं मोठ्या व्यक्तीचं वय आपल्याला काढायचंय, तेव्हा आपल्याला काय करायचंय, मोठ्या व्यक्तीचे वय बरोबर मोठ्या व्यक्तीचे वय बरोबर त्या दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज अधिक, मगाशी आपण काय केलं, लहान व्यक्तीचं वय काढताना मायनस केले आणि जेव्हा आपल्याला मोठ्या व्यक्तीचं वय काढायचंय तेव्हा आपल्याला काय करायचंय, प्लस करायचं आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. काय करायचंय, प्लस करायचंय. वयातला फरक भागाकारामध्ये 2, दशांश तसे आपल्या दोन्ही पण सेमच आहेत, फक्त काय करायचंय, लहान व्यक्तीचं वय काढताना डिफरन्स असेल जो वयाची बेरीज आणि वयातला फरक यांना मायनस मध्ये घ्यायचं आणि ज्यावेळेस मोठ्या व्यक्तीचं वय आपल्याला काढायचंय तेव्हा काय करायचं, वयांची बेरीज अधिक वयातला फरक भागिले 2 असं आपल्याला करायचंय. ठीक आहे. बघा, जर आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताना असं दिलं की एक व्यक्ती किंवा समजा असं दिलं, पूर्वा ही अपेक्षापेक्षा
पेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. 4 वर्षांनी मोठी आहे. किंवा तुम्हाला जर असं दिलं, अपेक्षा ही पूर्णापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. वर्षांनी लहान आहे. दोन्ही स्टेटमेंटचा मीनिंग सेमच आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कितीने मोठा आहे किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कितीने लहान आहे हे स्टेटमेंट मध्ये दिलेले असेल, त्यावेळेस जो काही अंक दिलेला असणार आहे तो असणार आहे त्या दोन व्यक्तींच्या वयातला फरक. काय असणार आहे? वयातला तो फरक असणार आहे. वयातला फरक जर आपल्याला हे स्टेटमेंट दिला असेल दोन्हीपैकी कोणतंही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कितीने मोठे आहे किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कितीने लहान आहे, जो काही अंक दिलेला असेल तो असणार आहे त्यांच्या दोन व्यक्तींच्या वयातला फरक. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. चला सर्वांनी काय करायचंय, टीचर्सने एक वेळेस आपल्या बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बोर्डचा. चला फास्ट. आणि रेग्युलर बॅचच्या आपल्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घेतला की काय करायचं, चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचं. टीचर्सला गरज नाही, टीचर्सला आता बरोबर सगळ्या गोष्टी समजतात. ओके. चला आणखी एक आता महत्वाची गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे, तर वयातला फरक हा बदलत नाही. वयातला फरक हा बदलत नाही. जर दोन व्यक्तींच्या वयातला फरक 4 वर्ष आहे आजचा, ठीक आहे, आजचा जर फरक समजा असेल 4 वर्ष, तर 5 वर्षांनी सुद्धा त्यांच्या वयातला फरक 4च वर्ष असणार आहे आणि 5 वर्ष आधी सुद्धा त्यांच्या वयातला फरक 4 वर्षच असणार आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, तर दोन व्यक्तींच्या वयातला फरक आज जेवढा आहे तेवढाच काल होता आणि तेवढाच आपल्या फ्युचरमध्ये सुद्धा राहणार आहे. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. असं ऐकताना सोपं वाटतं, पण जेव्हा आपण अप्लाय करायला जातो तेव्हा आपण विसरून जातो की वयातला फरक हा कायम एकच असतो, तो बदलत नाही. ठीक आहे. चला आता जाऊयात आपल्या मेन क्वेश्चन कडे. क्वेश्चन ज्यावेळेस मी लिहितेय त्यावेळेस माझ्यासोबत सर्वांनी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे क्वेश्चन, आणि ज्यावेळेस मी एक्सप्लेन करणार आहे त्यावेळेस फक्त आणि फक्त बोर्डकडे लक्ष द्यायचंय. ठीक आहे. चला आता घेऊयात पहिला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. 5 वर्षापूर्वी अजयचे वय 10 वर्ष होते. 5 वर्षापूर्वी अजयचं वय 10 वर्ष होते, तर सुजयचे वय, अजय आणि सुजयचे वय 12 वर्ष होते. अजय आणि सुजयचं आपल्याला वय दिले. कधी दिले? 5 वर्षापूर्वीच दिले. आजचं वय आपल्याला काढता येईल का? हो काढता येईल. कसं काढायचं ते ऑलरेडी मी तुम्हाला शिकवले. चला आणखी 5 वर्षांनी दोघांच्या वयांची बेरीज किती असेल? आपल्याला सुजय आणि अजयचं कधीचं वय दिलेलं आहे? 5 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे आणि आपल्याला विचारले काय? 5 वर्षानंतरचं वय विचारले. म्हणजे 5 वर्षानंतरचं जर आपल्याला वय विचारलं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, मग आधी त्यांचं आपल्याला सुजय आणि अजयचं आजच्या वयाची बेरीज काढावी लागेल आणि नंतर आपल्याला काय काढावं लागेल, तर त्यांची 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल हे आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. चला फर्स्ट ऑप्शन आहे 20 वर्ष, सेकंड ऑप्शन आहे 22 वर्ष, थर्ड ऑप्शन आहे 32 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 42 वर्ष.
चला आता सर्वांनी बोर्डकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. मी काय करतेय त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय कारण नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. ओके, वेल डन. चला आता बघा 5 वर्षापूर्वी अजय आणि सुजय, ठीक आहे, अजयला लिहिते मी ए आणि सुजयला लिहिते यस. अजयचं वय 5 वर्षापूर्वी, ठीक आहे, आधी 5 वर्ष लिहून घेऊयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी अजय आणि सुजय यांचं वय किती होतं बघूयात. 5 वर्षापूर्वी अजयचं वय किती होतं, 10 वर्ष होतं आणि सुजयचं वय किती होतं तर 12 वर्ष होतं. म्हणजे या दोघांची 5 वर्षापूर्वी वयाची बेरीज किती होती तर 10 आणि 12 किती होतात 22. आता मला काय करता येईल, 5 वर्षापूर्वीचं मला वय माहितीये तर मला आजचं वय काढता येईल का त्यांचं. हो, आजचं वय आपल्याला काढता येईल. काढूयात का आजचे वय त्यांचं दोघांचं. ठीक आहे, आजचं वय अजय प्लस सुजयचं. ठीक आहे, बघा या दोघांच्या वयाची बेरीज 5 वर्षापूर्वी 22 वर्ष होती. तर त्यांच्या आजच्या वयाच्या बेरीज तुम्हाला काढताना काय करावं लागेल. आता अजय आज मध्ये जर 5 वर्षापूर्वी अजयचं वय 10 वर्ष होतं तर अजयचं आजचं वय किती असेल 15 वर्ष असेल, हो की नाही. 5 वर्षांनी अजय वाढणार आहे, मोठा होणार आहे. मग आता ऑलरेडी 10 वर्ष 22 मध्ये मी घेतलेत. मग आता पुढचे 5 वर्ष मला ऍड करावे लागतील म्हणजे अजयचं मला आजचं वय मिळेल. म्हणून मी अजयसाठी काय केलं 5 वर्ष ऍड केले. सुजय सुद्धा 5 वर्षानंतर कसा होणार आहे 5 वर्षांनी मोठा होणार आहे. मग मला काय करावं लागेल सुजयचे सुद्धा आजचं वय काढताना मला 5 वर्ष ऍड करावे लागणार आहेत. एकच वेळेस 5 ऍड केला म्हणजे आपलं उत्तर येतं का नाही, उत्तर आपलं चुकतं. 2 व्यक्ती आहेत तर 2 वेळेस आपल्याला दोनदा त्या व्यक्तींचं वय आपल्याला वाढवावं लागणार आहे. ठीक आहे, बघा 22 अधिक 10 बरोबर किती होतात मग आता 32. म्हणजे अजय आणि सुजय यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 32 वर्ष आहे. पण आपल्याला त्यांचं आजचं वय विचारले का तर नाही, आपल्याला विचारलंय आणखी 5 वर्षांनी. क्वेश्चन काय आहे आणखी 5 वर्षांनी दोघांच्या वयाची बेरीज किती येईल. मग आजचं वय विचारलं नाहीये, 5 वर्षानंतरचं वय विचारलंय. 5 वर्षानंतर काय करायला लागेल मग आपल्याला. चला सर्वांनी सांगा पटकन चॅट बॉक्स मध्ये. 5 वर्षानंतर आपल्याला काय करायला लागेल तर अजयचं आणि सुजयचं वय जे असणार आहे ते 5-5 वर्षांनी आणखी वाढणार आहे, हो की नाही. म्हणजे जर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 32 वर्ष असेल तर अजयचं वय 5 वर्षांनी 5 वर्ष वाढेल आणि सुजयचं वय सुद्धा 5 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे 5 वर्षानंतर अजय आणि सुजय या दोघांच्या वयाची बेरीज किती असेल तर 42 वर्ष असेल. ओके, वेल डन, करेक्ट. चला म्हणजे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 42 वर्ष. समजला क्वेश्चन सगळ्यांना. सोपा होता की नाही. आपण हा तोंडी सॉल्व्ह केला असता, हो की नाही, पण आपल्याला लिहिणं महत्वाचं आहे म्हणून आपण लिहितो इथं. चला समजलाय सगळ्यांना क्वेश्चन. समजला का टीचर्सला समजला, स्टुडंट्सला समजला का. जर एखाद्या स्पीड थोडीशी वाढली तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय मॅडम स्पीड कमी करा असं सांगायचंय. आणि जर टीचर्सला वाटतं की मॅडम खूपच स्पीड कमी झालं तर त्यांनी सांगायचंय की थोडीशी स्पीड वाढवा म्हणून. ठीक आहे, ओके. चला आता पाहूयात आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. पण त्यापूर्वी काय करायचंय सगळ्यांनी हा क्वेश्चन आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे आणि चॅट बॉक्स मध्ये मला डन असं कमेंट करायचं आहे. चला ओके ऋषिकेश, ओके ओके आर्यन. चला नोट डाऊन करा. जर हँडरायटिंग फास्ट नसेल तर काय करायचंय बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि क्लास संपल्यानंतर आधी आपल्या वहीमध्ये ते लिहून ठेवायचे. ठीक आहे, कारण की हा चॅप्टर महत्वाचा आहे फक्त आजसाठी नाही तर एमपीएससी युपीएससी तुम्ही कोणतीही एक्झाम द्या त्या एक्झामच्या लेवलला तुमचा एजेस वयवारी हा चॅप्टर महत्वाचा कायम स्वरूपी असणार आहे. त्यामुळे आजच हा चॅप्टर आपल्याला काय करायचंय परफेक्ट करायचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 लिहिपर्यंत काय करायचंय सगळ्यांनी आन्सर लिहून घ्यायचंय. लिहायचं राहिलं असेल तर. क्वेश्चन नंबर 2. राहुलपेक्षा विनोद 14 वर्षांनी लहान आहे. 14 वर्षांनी लहान आहे.
दोघांच्या वयांची बेरीज. राहुल आणि विनोद या दोघांच्या वयांची बेरीज. दोघांच्या वयांची बेरीज 30 वर्ष असल्यास 30 वर्ष असल्यास राहुलचे वय किती? चला, फर्स्ट ऑप्शन आहे 8 वर्ष. सेकंड ऑप्शन आहे 22 वर्ष. थर्ड ऑप्शन आहे 44 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 30 वर्ष. आधी आपल्याला इन्फॉर्मेशन काय प्रोव्हाइड केली ते पाहूयात आणि नंतर काढायचे काय याकडे लक्ष देऊयात आपण. ठीक आहे, बघा, राहुल पेक्षा विनोद 14 वर्षांनी लहान आहे. राहुल आणि विनोद, राहुल पेक्षा विनोद काय आहे तर लहान आहे. विनोद लहान आहे. कुणापेक्षा लहान आहे विनोद तर राहुल पेक्षा विनोद 14 वर्षांनी लहान आहे. म्हणजे मी काय आता सांगितलं, जर तुम्हाला एक व्यक्ती लहान आणि एक व्यक्ती मोठा असं जर तुम्हाला अंकामध्ये सांगितलं असेल किती वर्षांनी लहान आहे किंवा किती वर्षांनी मोठा आहे, तर तो जो काही अंक असणार आहे तो काय असणार आहे, या दोघांच्या वयातला फरक असणार आहे. मग विनोद आणि राहुल यांच्या वयातला फरक किती आहे? 14 वर्ष आहे. आपल्याला वय कोणाचं काढायचंय? राहुलचं काढायचंय. राहुल पेक्षा विनोद काय आहे? लहान आहे. विनोद हा लहान आहे आणि राहुल कसा आहे तर मोठा आहे. आपल्याला मोठ्या व्यक्तीचं वय काढायचंय. सूत्र मॅडम मी ऑलरेडी सांगितलंय, मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल तर काय करायला लागेल? वयांची बेरीज अधिक वयातला फरक भागिले 2 करा. तुम्हाला राहुलचं वय मिळून जाईल. ठीक आहे, आता बघा, राहुल कसा आहे? मोठा आहे. मोठ्या व्यक्तीचे वय बरोबर मोठ्या व्यक्तीचे वय बरोबर काय करायचे आपल्याला? वयांची बेरीज. वयांची बेरीज अधिक वयातला फरक भागाकारामध्ये 2. आता बघा, त्या दोघांच्या वयाची आपल्याला बेरीज दिली आहे का? हो, दिलेली आहे. किती वर्ष दिली आहे आपल्याला वयाची बेरीज? 30 वर्ष दिली आहे. आणि वयातला फरक किती वर्ष आहे आपण ऑलरेडी इथंच काढून घेतला. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा किती लहान आहे, किती मोठा आहे हे दिलं असेल म्हणजे ते काय आहे? त्यांच्या दोघांच्या वयातला तो फरक आहे. ठीक आहे, प्लस वयातला फरक किती आहे? 14 वर्ष. भागाकारामध्ये 2. 30 अधिक 14 किती येतात? 44. हो की नाही? भागिले 2. 44 भागिले 2 किती येतात? 22 वर्ष. आता आपल्याला वय कुणाचं मिळालं? मोठ्या व्यक्तीचं वय मिळालं. मोठा कोण आहे? राहुल आहे. आपल्याला राहुलचंच वय विचारलं होतं म्हणून आपण काय केलं? राहुलचं वय डायरेक्टली काढलं. किती वर्ष आलंय? 22 वर्ष आलं आहे. ही आहे फर्स्ट स्टेप. ठीक आहे, तुम्हाला या ट्रिकने सुद्धा काढता येईल आणि आणखी एक ट्रिक आहे, तुम्हाला त्या ट्रिकने सुद्धा काढता येणार आहे. पण त्यासाठी काय करायचंय? आधी ही पहिली ट्रिक लिहून घ्या आपल्या वहीमध्ये. चला, लिहून घ्या आपल्या वहीमध्ये ट्रिक 1 आणि खालती लिहून घ्यायचे पूर्ण आन्सर. चला, क्वेश्चन समजला का? काय केलं आपण? पहिल्यांदा दोघांच्या वयातला फरक काढून घेतला. राहुलच्या आणि विनोदच्या दोघांच्या वयातला फरक काढून घेतला 14 वर्ष. नंतर काय केलं? आपल्याला राहुलचं वय विचारलं होतं आणि राहुल कसा आहे तर विनोद पेक्षा मोठा आहे, त्यामुळे राहुलचं वय कसं आहे? मोठा आहे की नाही? मग मला काय सूत्र वापरायला लागेल? मोठ्या व्यक्तीचं वय काढताना जे काही तुम्हाला सूत्र वापरायचंय ते सूत्र वापरायचं. वयांची बेरीज अधिक फरक भागिले 2. वयांची बेरीज किती दिली आपल्याला? 30 वर्ष दिली आहे. वयातला फरक किती दिलाय आपल्याला? 14 वर्ष दिलाय आणि भागाकारामध्ये 2 दशांश तसे 30 अधिक 14 बरोबर 44 वर्ष. 44 भागिले 2 बरोबर 22 वर्ष. 22 वर्ष हे वय कुणाचं आलंय रे? राहुलचं आलंय. पण जर तुम्हाला विनोदचं वय काढायचं असतं तर काय केलं असतं तुम्ही? विनोदचे वय. आता इथं तुम्हाला राहुलचं विचारले म्हणून राहुलचं लिहिलं आपण 22 वर्ष. दिसत नाही. बोर्ड दिसतोय सगळ्यांना? एक वेळ सांगा बरं, क्लिअर आहे का बोर्ड? जर आपल्याला विनोदचं वय काढायचं असतं तर आपण काय केलं असतं? दोघांच्या वयांची बेरीज किती आहे?
30 वर्ष आहे. नंतर आपल्या राहुलचं वय ऑलरेडी माहिती आहे किती वर्ष आहे, 22 वर्ष आहे. जर दोघांच्या वयाच्या बेरजेमधनं तुम्ही राहुलचं म्हणजे मोठ्या व्यक्तीचं तुम्ही जर वय कमी केलं तर तुम्हाला लहान व्यक्तीचं म्हणजे विनोदचं वय मिळणार आहे. किती वर्ष असणार आहे मग आता? 30 वजा 22 बरोबर 8 वर्ष. हे 8 वर्ष कुणाचं वय असणार आहे? विनोदचं वय असणार आहे. आणि विनोदचं वय काढण्यासाठी तुम्हाला आणखी एक ट्रिक वापरता येईल. काय वापरता येईल? विनोदचे वय बरोबर विनोदचे वय बरोबर बघा आता हे 22 वर्ष आहेत की नाही, आपल्याला काय दिलंय तर राहुल पेक्षा विनोद 14 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे? 14 वर्षांनी लहान आहे विनोद, हो की नाही? मग राहुलचं वय मला माहितीये 22 वर्ष आणि विनोद कसा आहे तर राहुल पेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. म्हणून काय करायचं? 22 वजा 14 22 वजा 14 बरोबर किती वर्ष येतात बघा? 8च वर्ष येतात की नाही? तुम्ही या पद्धतीने पण वय काढू शकता, या पद्धतीने पण वय काढू शकता. ठीक आहे, चला क्लिअर आहे? विनोदचं वय काढण्यासाठी काय करू शकता? वयाची बेरीज वजा एका व्यक्तीचं वय किंवा काय करू शकता तुम्ही? एका व्यक्तीचं वय वजा तो कितीने लहान आहे किंवा कितीने मोठा आहे ते वय वजा करा, तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं वय मिळून जातं. ठीक आहे. नो ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड दिसतोय सगळ्यांना? मला सांगा बोर्ड क्लिअर दिसतोय का रे? आपल्या क्लासमधले विद्यार्थी सांगा बरं दिसतोय? ओके मॅम, दिसतोय सगळ्यांना? हो ठीक आहे. चला ओके, चला हे नोट करून घ्या. आपण आधी राहुलचं वय काढलं, नंतर विनोदचं वय कसं काढायचं हेही पाहिलं. विनोदचं वय आपला 2 पद्धतीनं काढता आलं. वयाची बेरीज वजा 22 वर्ष आणि 22 वर्ष राहुलचं वय त्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे म्हणून 14 वर्ष वजा केले, मग तुम्हाला विनोदचं वय मिळालं. ठीक आहे, चला क्लिअर आहे सगळ्यांना? हा क्वेश्चन क्लिअर आहे का सांगा बरं? हिना, सप्तपूर्वा, ऋषिकेश, वेदिका क्लिअर आहे सगळ्यांना? लावण्या, सई, क्वेश्चन समजला? ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं मग. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. प्रत्येक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, आपल्या वहीमध्ये नोट डाऊन झालाच पाहिजे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीचं वय कसं काढायचं लक्षात आलं का आता सगळ्यांना? तुम्ही लहान व्यक्तीसाठीचं सूत्र वापरलं तरी तुम्हाला मोठ्या व्यक्तीकडे जाता येणार आहे आणि मोठ्या व्यक्तीसाठी सूत्र वापरलं तरी लहान व्यक्तीकडे जाता येणार आहे. फक्त आपल्या ज्या स्टेप आहेत मधल्या त्या कमी व्हाव्यात यासाठी आपण डायरेक्टली मोठ्या व्यक्ती विचारला असेल तर मोठ्या व्यक्तीसाठीचं सूत्र वापरा, लहान व्यक्ती विचारला असेल तर लहान व्यक्तीसाठी जे काही सूत्र आहेत ते युज करा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. वडील व मुलगा आपल्या रेग्युलर बॅचचे विद्यार्थी आपल्यासोबत टीचर शिकायला आहेत म्हणून जर एखादी गोष्ट समजली नाही तर शांत बसू नका. त्यांच्या समोर सज्जन व्हायचा विचार करू नका. ठीक आहे, समजलं नाही तर नाही समजलं असं सांगायचं. ठीक आहे, डाऊट असं टाकायचं मला. आणि टीचर्सला काय डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. ठीक आहे, चला वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज आता थोडासा बोर्ड आपला ब्लर दिसतोय हो की नाही? एकच मिनिट, आता आणखी क्लिअर दिसेल. स्लो बर आरोही ठीक आहे. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. किती आहे? 42 वर्ष आहे. वडील आणि मुलगा यांच्या वयांची बेरीज. ठीक आहे, त्याच्यामध्ये मोठे कोण असतील मग? वडील असतील, त्यांचा मुलगा कसा असेल? त्यांच्यापेक्षा लहान असेल, हो की नाही? 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक वहीमध्ये सर्वांनी लिहून घ्यायचं आहे बर का. रेग्युलर बॅचचे आपले विद्यार्थी लिहून घ्यायचं आहे.
जर पुन्हा टेस्ट मध्ये मार्क्स कमी पडले तर मॅडम डायरेक्टली कॉल करतील बरं का पॅरेंट्सला. 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 14 वर्ष असेल तर मुलाचे त्यावेळेचे वय किती? त्यावेळेचे वय किती? फर्स्ट ऑप्शन आहे 14 वर्ष, सेकंड ऑप्शन आहे 19 वर्ष, थर्ड ऑप्शन आहे 42 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 24 वर्ष. चला वहीमध्ये आधी क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या, आपण आन्सर कडे जाऊयात लगेच. त्यावेळेचे म्हणजे कधी? 5 वर्षानंतरच. ठीक आहे, 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 14 वर्ष असेल तर मुलाचे त्यावेळेचे म्हणजे कधी? त्या 5 वर्षानंतरच वय आपल्याला मुलाचं विचारले, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा मुलगा आणि वडील, ठीक आहे, वडील आणि प्लस मुलगा यांच्यामध्ये वडील कसे असणार आहेत? मोठे असणार आहेत. आपल्याला काय दिले? या दोघांच्या वयांची बेरीज दिली आपल्याला. किती वर्ष दिली आहे? 42 वर्ष दिलेली आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय? 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती आहे? 14 वर्ष आहे. मगाशीच एक स्टेटमेंट तुम्हाला मी क्लिअर केला आहे की वयातला फरक हा कायम एकच असतो, तो बदलत नाही. वयातला फरक सारखाच असतो, बदलत नाही. बदलत नाही. ठीक आहे, चला आता बघा आपला वयातला फरक किती दिलाय? 5 वर्षानंतर 14 वर्ष दिलाय. कधी दिलाय? 5 वर्षानंतर. पण आजचा पण किती फरक असणार आहे? मग 14 वर्षात असणार आहे. 5 वर्षानंतर पण फरक किती असणार आहे? 14 वर्षात असणार आहे. 80 वर्षानंतर किती फरक असणार आहे त्या दोघांमध्ये? 14 वर्षात असणार आहे. म्हणजे फरक जो आहे तो कायमस्वरूपी कन्फर्म तोच राहणार आहे, 14 वर्ष. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय काढायचंय? मुलाचं वय काढायचंय. आधी काय करूयात? आपल्याला मुलाचं 5 वर्षानंतरचं वय काढायचंय. त्यासाठी आधी आपण काय करू? मुलाचं आजचं वय आपण काढून घेऊया. ठीक आहे, बघा मुलगा कसा आहे? लहान आहे. लहान व्यक्तीचे वय बरोबर लहान व्यक्तीचे वय. फास्ट आन्सर करू शकता आपल्या चॅट बॉक्स मध्ये. ज्यांना आन्सर येते त्यांनी पटकन करून पाहायचं आणि चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. लहान व्यक्तीचे वय बरोबर वयांची बेरीज वजा वयातला फरक भागिले 2 बरोबर. बघा 42 वजा 14 किती येतात? बघा चला पटकन सांगा. 42 वजा 14 किती येतात? चला व्यवस्थित सांगा. 42 वजा 14 किती येतात ते सांगा पटकन. 28. ओके, वेल डन. 28 वर्ष भागिले 2. 28 भागिले 2 किती येतात? बघा बे एक बे बे बेचोक 8 म्हणजे किती वर्ष झाले? 14 वर्ष झालं. हे कुणाचं वय आहे? लहान व्यक्तीचं वय आहे, मुलाचं वय आहे. ठीक आहे, मुलाचे आजचे वय आहे. हे कधीचं वय? आजचे वय. आपल्याला विचारलंय कधी? त्यावेळेचे वय. त्यावेळेचं वय म्हणजे काय? 5 वर्षानंतर मुलाचं वय आपल्याला विचारलंय. 5 वर्षानंतर मुलाचे वय किती असेल? मग आजच्या वयापेक्षा 5 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे मला काय करायला लागेल? आजच्या वयामध्ये हे पुढचे 5 वर्ष ऍड करावे लागतील. 14 + 5 = 19 वर्ष. म्हणजे मुलाचं त्यावेळेचं वय किती असणार आहे? 19 वर्ष असणार आहे. चला क्वेश्चन सोपा आहे की नाही? कार्तिक सोपा आहे का रे? शौर्य काय म्हणतो? क्वेश्चन सोपा आहे की नाही? आज सगळेजण एवढे शांत कसं काय बसला? मला काही समजत नाहीये. कार्तिक, शौर्य, सप्तपूर्वा, हिना, आरोही तर आज खूपच शांत बसली बरं का. रोज शांत बस म्हणावं लागतं. आरोही शांत बस ग, शांत बस ग. आज सगळे मॅडम सोबत आहेत, टीचर्स सोबत आहेत, तर बरोबर शांत बसलीये. हो की नाही? चला लिहून घ्या आपल्या वहीमध्ये. ओके, वेल डन. ओके, आदर्श काय डाऊट आहे बेटा? 1 मिनिट.
माईक ऑन करा आदर्श. मॅडम त्यावेळेसचे वय म्हणजे मग पुढचे वय कसे? इकडे बघ, आपलं आधी स्टेटमेंट काय दिलंय ते वाचायचे बरं का आदर्श, म्हणूनच मी तुला परत हे तुम्हाला वाचून दाखवलं होतं बघा. 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 14 वर्ष असेल. ठीक आहे, इथपर्यंत वाचलं काय? 5 वर्षानंतर त्यांच्या वयातला फरक किती दिलाय आदर्श? 14 वर्ष असेल. ठीक आहे, तर मुलाचे त्यावेळेचे म्हणजे कधीच? तर या 5 वर्षानंतरचं वय किती असेल हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे, समजलं ओके आदर्श? मॅडम. हा मॅडम. ओके, स्टेटमेंट. हा ठीक आहे, स्टेटमेंट फक्त परत रिपीट वाचा, व्यवस्थित क्वेश्चनचा आन्सर आपल्याला समजतं. क्वेश्चनच जर समजला नाही तर आन्सर चुकणारच आहे. त्यामुळं क्वेश्चन व्यवस्थित समजून घेण्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. चला, लिहून घेतलं मॅडम. वहीमध्ये? ओके, हो वहीमध्ये लिहून घेतला सगळ्यांनी? सोनाक्षी लिहून घेतलं का? वैभवी डन? डन झालंय सगळ्यांचं? जाऊयात पुढं. ओके, टीचर्सला काही डाऊट आहे का? क्लिअर आहे सगळ्यांना आतापर्यंत? जायचं पुढं? आपल्या भावी शिक्षकांना काही डाऊट आहे? ओके, चला जाऊयात पुढं मग. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. स्नेहल व श्वेता. स्नेहल व श्वेताच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 30 वर्ष होती. 30 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांचे वय 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? वयांची बेरीज किती? ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन आहे. आधी क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या, आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या, नोट डाऊन करा. ठीक आहे, चला. फर्स्ट ऑप्शन आहे 44 वर्ष. सेकंड ऑप्शन आहे 37 वर्ष. थर्ड ऑप्शन आहे 50 वर्ष. आणि चौथा ऑप्शन आहे 40 वर्ष. चला लिहून घ्या आपल्या वहीमध्ये आधी क्वेश्चन. 5 वर्षानंतर म्हणजे काय? आजच्या वयापेक्षा 5 वर्षानंतर फ्युचर मधलं वय आपल्याला विचारायचंय. ओके, ओके, वेल डन. चला, जमतंय सगळ्यांना? शाबास. चला, क्लास मधल्या विद्यार्थ्यांनी पण आन्सर करायचंय. वा, छान. स्वराज, इमोजीचा वापर करायचा नाहीये. ठीक आहे, आपल्यामुळे कोणी क्लासमध्ये डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. नंतर मग आपले टीचर्स आहेत बरं का क्लासमध्ये. मग काय करतील टीचर्स? तुमच्या शाळेवरती आले की नाही, मग तुमच्यावर मग तुम्हाला पनिशमेंट करतील बरं का. तुम्ही असं का परेशान करता म्हणून. चला बघा, स्नेहल व श्वेताच्या 5 वर्षापूर्वी वयाची किती दिली आपल्याला बेरीज? 30 वर्ष दिली आहे 5 वर्षापूर्वी. ठीक आहे, 5 वर्षापूर्वी स्नेहल आणि श्वेता, यस लिहिते फक्त, स्नेहल आणि श्वेता. ठीक आहे, या दोघींच्या वयाची बेरीज आपल्याला 5 वर्षापूर्वी किती दिली आहे? 30 वर्ष दिली आहे. आणि आपल्याला विचारलंय काय हे लक्षात घ्या, 5 वर्षानंतर याचा अर्थ असा असतो की आजच्या वयापेक्षा नंतर 5 वर्षानंतरचं वय आपल्याला काढायचं असतं. ठीक आहे, चला आजचं वय आधी आपल्याला त्यासाठी काढावं लागेल आणि नंतर काय काढावं लागेल आपल्याला? 5 वर्षानंतरचं वय काढावं लागेल. तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही तोंडी पण आन्सर काढू शकता. ठीक आहे, पण आपल्या इथे शिकतोय त्यामुळे आपण बोर्डवरती लिहितोय. ठीक आहे, बघा 5 वर्षापूर्वी वयाची बेरीज किती वर्ष आहे? 30 वर्ष आहे. मग आजचं वय काढायचं असेल तर काय करायला लागेल मला? स्नेहलचं वय 5 वर्षांनी वाढेल, हो की नाही? कारण 5 वर्षापूर्वीच वय मला दिलंय, म्हणून मला किती ऍड करावे लागतील?
5 ऍड करावे लागतील आणि श्वेताच्या वयामध्ये सुद्धा मला काय करावं लागेल तर 5 वर्ष ऍड करावी लागतील. 30 अधिक 10 किती येतात 40 वर्ष. या दोघींच्या वयाची आजची बेरीज किती वर्ष आहे 40 वर्ष आहे. तुम्हाला 40 विचारली आहे का? जर तुम्ही डायरेक्टली आन्सर 4 नंबरचं टिक केलं असतं तर आन्सर चुकलं असतं. 5 वर्षानंतर म्हणजे काय आजच्या वयापेक्षा 5 वर्षांनी मोठं वय. ठीक आहे. आता बघा आजचं वय किती आहे 40 वर्ष आहे. 5 वर्षानंतर त्यांचं वय किती वाढणार आहे 5-5 वर्षांनी वाढणार आहे दोघींचं पण. म्हणजे किती वर्ष वाढणार दोघींचं मिळून 10 वर्ष. 40 अधिक 10 बरोबर किती वर्ष 50 वर्ष. चला ओके वेल डन करेक्ट. चला क्वेश्चन आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करा पटकन. चला एक क्वेश्चन आहे आता तुम्हाला सगळ्यांसाठी बरं का. 40 हे आन्सर नाहीये हे लक्षात ठेवा. का बरं नाहीये कारण आपल्याला तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल हे आपल्याला विचारले. या 5 वर्षानंतर ते 5 वर्ष नाही तर आजच्या वयापेक्षा 5 वर्ष पुढचं वय आपल्याला या स्टेटमेंट मध्ये विचारलेलं आहे. या शब्दाचा या वाक्याचा अर्थ तो असतो हे लक्षात ठेवा. याच लहान लहान गोष्टी आपल्याला लाईव्ह क्लासमध्ये समजत असतात रेकॉर्डेड क्लासमध्ये समजत नसतात. ठीक आहे. चला आता सगळ्यांसाठी क्वेश्चन आहे टीचर्स साठी सुद्धा आणि स्टुडंट साठी सगळ्यांसाठी. ठीक आहे. चला ओके बघा स्नेहल व श्वेताच्या 4 वर्षापूर्वी वयांची बेरीज 40 वर्ष होती तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल ते मला सांगायचंय. चला क्वेश्चन रीड करा आणि मला डायरेक्टली चॅट बॉक्स मध्ये आन्सर सांगा. चला पटकन. ओके श्लोक. ओके आदर्श. चला टीचर्स लवकर आन्सर करायचंय. ओके कार्तिक वेल डन. शौर्य वेल डन. बाकीचे ओके मॅम. ओके कल्याणी. ओके मॅम. चला छान. आदित्य छान. चला सगळ्यांनी आन्सर करायचंय आपल्या वहीमध्ये पण लिहून ठेवायचे आन्सर पण. ओके सही वेल डन. हिना वेल डन. अरे शाबास. चला श्रवण ओके वेल डन. ओके शौर्य करेक्ट. बघा काय करावं लागेल आपल्याला आजचं वय किती दिले आपल्या 4 वर्षापूर्वीचं वयांची बेरीज किती दिली आहे 40 वर्ष दिली आहे. मग त्यांच्या आजच्या वयामध्ये आपल्याला किती ऍड करावे लागतील दोघींचे 4-4 वर्ष ऍड करावे लागतील म्हणजे 40 अधिक किती ऍड करावे लागतील 8 ऍड करावे लागतील. स्नेहलचे 4 वर्ष ऍड करावे लागतील आणि श्वेताचे 4 वर्ष ऍड करावे लागतील. मग त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती येईल मग 48 वर्ष येईल. पण तुम्हाला विचारले काय तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज आपल्याला विचारली आहे. आजचं वय 48 वर्ष 5 वर्षानंतर काढायचं असेल तर काय करावं लागेल आजच्या वयामध्ये दोघींचे 5-5 वर्ष ऍड करावे लागतील. 48 अधिक 5 कोणाचे स्नेहलचे आणि 5 कोणाचे श्वेताचे. दोघींना आपण 5-5 वर्ष देऊन टाकूयात. एकीला जर दिलं तर दुसरी सोबत भांडण करत बसेल. चला 48 अधिक 5 आणि 5 किती होतात 10 होतात हो की नाही. 48 अधिक 10 बरोबर 58 वर्ष. चला वेल डन शाबास. चला वेल डन. पाहायचा नेक्स्ट क्वेश्चन. रेडी का बोर होत आहे सगळेजण मला सांगा. रेडी आहात सगळेजण पुढचा क्वेश्चन पाहायला की बोर होत आहे क्लासमध्ये. पाहायचा नेक्स्ट क्वेश्चन. आर यू रेडी. चला ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 चलो आता 5वा क्वेश्चन काय म्हणतोय पाहूयात. चला बघा गीताचे आजचे वय गीताचे आजचे वय 15 वर्ष आहे. व स्नेहाचे आजचे वय आजचे वय 13 वर्ष आहे. आणखी 9 वर्षानंतर
आणखी 9 वर्षानंतर दोघींच्या वयात किती वर्षाचा फरक असेल? किती वर्षाचा फरक असेल? मगाशी सांगितलेलं स्टेटमेंट आठवा. वयातला फरक बदलत नाही. आज जेवढा फरक उद्या तेवढाच फरक असणार आहे. आज एक आणि उद्या एक असं होणार नाही. हो की नाही? एका वर्षामध्ये एक जण 2 वर्षांनी वाढतो आणि एक जण 12 महिन्यांनी वाढतो. असं होतं का? नाही होत. सगळेजण एकेकच वर्षांनी वाढतात. हो की नाही? ओके. वेल डन. करेक्ट. शाबास. चला बघा, गीताचं आजचं वय किती दिले बाळांनो आपल्याला? टीचर्सला बाळांनो असं म्हणत नाहीये बरं का मी, माझ्या रेग्युलर क्लासच्या विद्यार्थ्यांना म्हणतेय. गीताचं आजचं वय किती दिले आपल्याला? आजचे वय 15 वर्ष. हो की नाही? आणि स्नेहाचं किती वय दिले आपल्याला? स्नेहाचं वय दिले 13 वर्ष. बघा, या दोघींच्या आजच्या वयातला फरक किती आहे? तर 15 वजा 13 बरोबर 2 वर्ष. हा आहे फरक आजचा. फरक आजचा. फरक बदलत नाही. इम्पॉर्टंट असं लिहून ठेवायचंय. वयातला फरक बदलत नाही. वयातला फरक बदलत नाही. कायम तोच राहतो. कायम तोच राहतो. चला डन. आता एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. आधी लिहून घ्या. या क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे सगळ्यांसाठी बरं का. चला डन. ओके. करेक्ट मॅम. करेक्ट. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आता सगळ्यांसाठी. आधी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा. नोट डाऊन करणं होत नसेल तर पटपट स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि नंतर काय करायचं, क्लास संपला की त्या स्क्रीनशॉट वरनं आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे. बघा, गीताचं आजचं वय 22 वर्ष आहे व स्नेहाचे आजचे वय 38 वर्ष आहे. आणखी 8 वर्षानंतर त्यांच्या दोघींच्या वयात किती वर्षाचा फरक असेल? तोंडी आन्सर आलं पाहिजे पटकन. चला सर्वांनी आन्सर सांगायचंय. किती असेल? ओके आदर्श. ओके मॅम. ओके कार्तिक. वेल डन. ओके सई. ओके मॅम. चलो करेक्ट 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 हिना. करेक्ट. आजच्या वयामध्ये जेवढा फरक असणार आहे तेवढाच फरक फ्युचर मध्ये असणार आहे. तुम्ही 8 वर्षांनंतर विचारा, 800 वर्षानंतर विचारा किंवा मग 8000 वर्षापूर्वीचा विचारा, कधीचाही तुम्ही विचारा, फरक काय असणार आहे? कायम तोच सेम असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 6. आता पाहूयात क्वेश्चन नंबर 6. 6वा प्रश्न आजचा. दर्शन व आनंद सोबत लिहून घ्यायचा क्वेश्चन पटकन. दर्शन व आनंद यांच्या वयांची बेरीज. यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे. आनंद हा दर्शनपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. कोमा जिथपर्यंत असेल तिथपर्यंत स्टेटमेंट वाचायचं. पूर्ण क्वेश्चन कधीच रीड करायचं नाही. जिथे कोमा असेल तिथं थांबायचं. त्या स्टेटमेंटचा मिनिंग काय आहे ते आपल्या वहीमध्ये पटकन करून घ्यायचा आणि नंतरचं स्टेटमेंट वाचून नंतर पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला काय मिळाली आहे ते आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायला शिकायचं. ठीक आहे. कधीच क्वेश्चन बुद्धिमत्तेमध्ये स्टार्टिंग पासून एंड पॉइंट पर्यंत कधीच वाचायचा नाही. कोमा पर्यंत वाचायचा किंवा एका सिंगल फुल स्टॉप पासून दुसऱ्या फुल स्टॉप पर्यंत वाचायचा. कधीच पूर्ण क्वेश्चन आपल्या वहीमध्ये किंवा आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला रीड करायचा नाहीये. ठीक आहे. लहान आहे
तर दर्शनचे वय किती विचारले? कोणाचं वय? दर्शनचं वय विचारलंय. चला हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. बघूया तुम्हाला सॉल्व्ह करता येतो का? फर्स्ट ऑप्शन आहे 10 वर्ष, सेकंड ऑप्शन आहे 15 वर्ष, थर्ड ऑप्शन आहे 20 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 25 वर्ष. चला सगळ्यांनी म्हणून आन्सर करायचंय. ओके ओके, फक्त बेरीज करताना चुकू नका. दर्शनचं वय आपल्याला काढायचंय. दर्शन कसं आहे बघा, मोठा आहे का लहान आहे? आनंद हा दर्शन पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आनंद कसा आहे? लहान आहे. स्टेटमेंट मधून आपल्याला लगेच कळालं पाहिजे आनंद कसा आहे? लहान आहे. कोणापेक्षा लहान आहे? तर दर्शन पेक्षा. मग दर्शन कसा झाला? मोठा झाला. आपलं वय कोणाचं विचारलंय? मोठ्या व्यक्तीचं वय विचारलंय. चला कळा पटकन. मोठ्या व्यक्तीचं वय विचारलंय आपल्याला. ओके चला आधी काय करूयात आपण, 3 पद्धतीने जाऊयात बरं का. एकच क्वेश्चन तुम्हाला जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर सूत्र नाही आठवलं तर कोणत्या कोणत्या पद्धतीने एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे जाता येतं हे आपण पाहूया. ठीक आहे, चला बघा. ट्रिक 1, ट्रिक 1, मोठ्या व्यक्तीचे वय. ठीक आहे, दर्शन कसं आहे? मोठा आहे. मोठ्या व्यक्तीचं वय बरोबर वयांची बेरीज. किती वर्ष आहे वयांची बेरीज? 25 वर्ष. आनंद हा दर्शन पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. 5 वर्ष हे काय झालं मग? त्या दोघांच्या वयातला फरक झाला. भागिले 2, 25 अधिक 5 बरोबर 30. 30 भागिले 2 बरोबर किती येतात? 15 वर्ष. हे वय कोणाचं आलं? दर्शनचं आलं. ठीक आहे, आपल्याला डायरेक्टली आन्सर भेटलं की आता दर्शनचं वय भेटलं. पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलंय आनंदचं वय आणि लहान व्यक्तीसाठी सूत्र काय वापरायचे हे आपल्याला आठवतच नाहीये. आता काय करायचं? मोठ्या व्यक्तीकडनं मग लहान व्यक्तीकडे जायचंय. बघा काय करायला लागणार आहे आपल्याला मग? आनंदचं वय काढायचं असेल तर आनंदचे वय बरोबर, आनंदचं वय बरोबर काय करायला लागेल? मोठ्या व्यक्तीचं वय किती आहे? 15 वर्ष आहे. आणि आनंद कसा आहे? तर त्या दर्शनपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. मग काय करावं लागेल तुम्हाला? तर या दर्शनच्या वयामधून हे 5 वर्ष कमी करावे लागतील. का बरं मी कमी केले? कारण हे 5 वर्षांनी आनंद हा दर्शनपेक्षा लहान आहे म्हणून मी काय केलं? 15 मधनं 5 वजा केले. ठीक आहे, वय किती झालं मग? 10 वर्ष झाल्या. कुणाचं वय झालं? आनंदचं वय झालं. ठीक आहे, आनंदचं वय आणखी कसं काढता येईल आपल्याला? तर दोघांच्या वयांची सम आपल्याला दिलेली, हो की नाही? वयांची बेरीज किती आहे दोघांच्या? बघा बरं, 25 वर्ष आहे. त्यातनं काय करा? तुमच्या दर्शनचं वय कमी करा. तुम्हाला कोणाचं वय मिळून जाईल मग? वय मिळेल तुम्हाला आनंदचं. 25 वजा दर्शनचं वय किती आहे? 15 वर्ष. आनंदचं वय किती आलं मग? 25 वजा 15 बरोबर 10 वर्ष. चला समजलं? चला क्लिअर आहे का सगळ्यांना? वहीमध्ये लिहून घ्या. क्लिअर? क्वेश्चन आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे. 2 मिनिटाचा वेळ देते सगळ्यांना. चला क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे, आणखी एक वेळेस क्वेश्चन एक्सप्लेन करूयात. ओके चला बघा, आधी आपल्याला क्वेश्चन रीड करायचा आहे. क्वेश्चन फुल स्टॉप पर्यंत किंवा लास्टच्या क्वेश्चन मार्क पर्यंत कधीच वाचायचा नाही. बुद्धिमत्तेमध्ये मॅथ मध्ये कधीच वाचायचं नाही. ठीक आहे, जिथं कोमा असेल किंवा जिथं तुम्हाला पहिला फुल स्टॉप दिसणार आहे तिथपर्यंत क्वेश्चन पहिल्यांदा रीड करा. फुल स्टॉप कोमा इथपर्यंतच क्वेश्चन रीड करायचा आणि जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन समजणार आहे त्या इन्फॉर्मेशन मधून लगेच त्या गोष्टी लिहून घ्यायच्या, नोट डाऊन करायच्या. ठीक आहे, बघा दर्शन व आनंद यांच्या वयांची बेरीज किती वर्ष दिली आपल्याला? 25 वर्ष दिलेली आहे. दर्शन प्लस आनंद या दोघांची वयांची बेरीज आपल्याला 25 वर्ष दिलेली आहे. आणि आनंद हा दर्शन पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आनंद कसा आहे? लहान आहे. कोणापेक्षा लहान आहे?
तर दर्शनपेक्षा लहान आहे. आणि किती वर्षांनी लहान आहे तर 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे याचा अर्थ काय, या दोघांच्या वयातला फरक किती आहे तर 5 वर्ष आहे. मग मला विचारले तर दर्शनचे वय किती? दर्शन कसं आहे, मोठा आहे. मग मोठ्या व्यक्तीचं वय काढताना काय करावं लागेल मला, वयांची बेरीज अधिक वयातला फरक. ठीक आहे, वयांची बेरीज अधिक वयातला फरक भागिले 2. मग बघा, वयांची बेरीज आली आहे 25. दोघांच्या वयातला फरक किती वर्ष आहे, 5 वर्ष. आणि भागाकारामध्ये 2 दशांश तसे. आता मी काय केलं, मला दर्शनचं वय मिळालं. ठीक आहे, पण जर मला परीक्षेमध्ये आठवलं नाही की लहान व्यक्तीचं मला वय विचारलंय आणि मला मोठ्या व्यक्तीसाठीचं सूत्र आठवतंय, लहान व्यक्तीसाठी काय करायचं नेमकं आठवतच नाहीये सूत्रामध्ये, तर काय करायचं, आपलं जे काही मोठ्या व्यक्तीचं वय येईल की नाही त्यामधनं लहान व्यक्तीचं वय वजा करायचं. लहान व्यक्ती जेवढ्या वर्षांनी लहान आहे किंवा जेवढ्या वर्षांनी लहान व्यक्तीचं वय काढलं आणि मोठ्या व्यक्तीचं काढायचं असेल तर काय करावं लागेल, मोठा व्यक्ती जेवढ्या वर्षांनी मोठा आहे तेवढ्या ऍड करा. लहान व्यक्तीचं वय करायचं असेल तर काय करा, पहिल्या व्यक्तीमधनं दुसऱ्या व्यक्तीचं वय जेवढ्या वर्षांनी लहान असेल तेवढे वर्ष त्यातनं मायनस करा. किंवा काय करता येऊ शकतं आणखी आपल्याला, जर पहिल्या व्यक्तीचं वय काढलं आणि दुसऱ्या व्यक्तीमधनं किती लहान मोठा आहे हे माहिती आपल्याला, किंवा त्यांच्या दोघांच्या वयातले आपल्याला सम माहित असेल तर काय करा, सम मधून पहिल्या व्यक्तीचं वय वजा करा, म्हणून तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं वय मिळून जाईल. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. डन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हा सगळ्यांसाठी. दर्शन व आनंद यांच्या वयांची बेरीज 80 वर्ष आहे. किती वर्ष आहे, 80 वर्ष आहे. आनंद हा दर्शन पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. तर दर्शनचं नाही, आता वय काढायचे तर तुम्हाला आनंदचं वय किती मला सांगा. तर आनंदचे वय किती? आर्यन, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे पटकन. चला, काय करायचंय आपल्याला, आनंदचं वय काढायचंय, लहान व्यक्तीचं वय काढायचंय, पटकन चला. आर्यन तर डोक्याला हातच लावून बसला बाबा, काय झालं आर्यन? क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, डोक्याला हात नाही लावायचा. ओके, वेल डन. ओके. ओके. ओके, चला टीचर्स लवकर आन्सर करायचं सगळ्यांनी पटकन. क्लासमध्ये आपल्यासोबत बसलेले जरी समजा वयाने लहान असले तरी पण मेंटली ते तितके स्ट्रॉंग आहेत बरं का. त्यांची जी आहे की नाही थॉट प्रोसेस जी आहे ती किंवा विचार क्षमता जी आहे की नाही ती आम्ही रोजचा क्लास बुद्धिमत्तेचा घेतो, त्यामुळे त्यांची इतकी प्रोसेस आता फास्ट झाली आहे की त्यांना एखादी गोष्ट नवीन करायला दिली की नाही पटकन ते कॅच करतात, काय आता करायचंय काय नाही करायचं हे त्यांना पटकन लक्षात येतं. आपल्यापेक्षा त्यांचा माइंड, लहान विद्यार्थ्यांचा माइंड कधीही शार्प असतो. चला, ओके, वेल डन. वेल डन मॅम. ओके, करेक्ट मॅम. चलो बघा, काय करावं लागेल आपल्याला, मोठ्या व्यक्तीचं वय काढायचंय, मोठ्या व्यक्तीसाठीचं सूत्र वापरा. मोठ्या व्यक्तीसाठी सूत्र काय आहे, आठवतंय सगळ्यांना, वयांची बेरीज. मोठी व्यक्ती आधी लिहूयात आपण, हो की नाही. मोठी व्यक्ती कोण आहे, आनंद. लहान, आपल्याला लहान व्यक्तीचं काढायला सांगितलंय का, बर लहान व्यक्तीचं काढूयात चला. आनंद हा दर्शनपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आनंदच वय काढायला सांगितलं, ठीक आहे. मग लहान व्यक्तीचं वय घेऊयात. लहान व्यक्तीचे वय, लहान व्यक्तीचं वय बरोबर काय, वयांची बेरीज, वयांची बेरीज वजा काय करायचंय, वजा करायचंय. अधिक जर केलं तर मोठ्या व्यक्तीचं वय निघणार आहे आणि मोठ्या व्यक्तीचं म्हणून तुम्ही डायरेक्टली आन्सर मध्ये टिक कराल, कारण लहान आणि मोठ्या दोन्ही व्यक्तींचं वय तुम्हाला कधी पण ऑप्शन मध्ये दिलेलं असणार आहे. त्यामुळं गडबड करू नका, फक्त क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, ठीक आहे. नाहीतर मला हे आन्सर दिसले मी डायरेक्टली टिक करून टाकलं असं चालत नाही, फक्त प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे. वयांची बेरीज वजा वयातला फरक भागिले 2.
वयांची बेरीज किती आहे त्या दोघांची? 80 वर्ष आहे. वयातला फरक किती आहे? लहान कोण कोणापेक्षा, मोठं कोण कोणापेक्षा, त्यांचा काही जो काही नंबर दिलेला असणार आहे तो काय नंबर असणार आहे? त्यांच्या वयातला डिफरन्स असणार आहे. भागिले 2. 80 वजा 10 बरोबर किती? 70. 70 भागिले 2 बरोबर किती? 35 वर्ष. बघा 15 पण होतं आणि 35 पण होतं, हो की नाही? चलो डन. आता काय करूयात आपण, आपल्या रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपले माइक्स बंद ठेवायचे, ठीक आहे? आणि टीचर्सला जर काही डाऊट असेल किंवा काही माझ्याशी बोलायचं असेल तर तुमचा माईक तुम्ही ऑन करू शकता. म्हणजे मला तुम्हाला जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुमचा डाऊट क्लिअर करता येईल, ठीक आहे? चला सगळ्यांचे माईक्स ऑन करतीये, फक्त टीचर्सनी आपला माईक ऑन करायचा आहे. आणि जर काही मला बोलायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर मला विचारायचं, ठीक आहे? हो मॅडम. अरे आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी माईक्स बंद करा, मला टीचर्सशी बोलायचंय. थांबा थोडस. कोणाला काय डाऊट आहे का? बाकी शिक्षकांना काय डाऊट आहे? नाही ना? ठीक आहे. चला शिकायला मज्जा आली का सगळ्यांना? मला सांगा, आवडलं का तुम्हाला यांच्यासोबत शिकायला, आमच्या बॅच सोबत शिकायला रेग्युलरच्या? हो मॅडम. छान. थँक्यू मॅम, थँक्यू. हा चॅप्टर खरंच खूप महत्वाचा आहे बरं का, सगळ्यासाठी. सीईटी साठी सुद्धा आहे, सीटीईटी साठी सुद्धा आहे. त्यामुळं हा चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करा. काय म्हणालात मॅडम? चला काय करूयात, आजसाठी आपण थांबूयात आणि उद्या सकाळी बरोबर 7:15 वाजता, किती वाजता? बरोबर सकाळी 7:15 ते 7:15 या वेळेमध्ये रोज सगळ्यांना आता क्लास करता येणार आहे, ठीक आहे? एक मिनिट सगळ्यांशी बोलूयात, पण त्या आधी तुमचा माईक बंद करूयात, त्याशिवाय तुम्ही शांत बसत नाही. चला ऐका, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आपल्या रेग्युलर बॅचचा आपला क्लास किती वाजता असतो? 7:15 ते 8:15 या वेळेमध्ये आपल्या ग्रुपवरती, टीईटी आणि सीटीईटी या ग्रुपवरती, टेस्ट सिरीजच्या ग्रुपवरती रोज तुम्हाला या लिंक, या वेळेमध्ये क्लासच्या आमच्या लिंक येणार आहे. जर तुम्हाला बुद्धिमत्ता विषय शिकायचा असेल किंवा बुद्धिमत्तेसोबत तुम्हाला मॅथ विषय, दोन्ही पण सब्जेक्ट, ठीक आहे, जर तुम्हाला त्याची छान तयारी करायची असेल, तुमच्याकडे या वेळेमध्ये वेळ असेल तर काय करायचंय, या वेळेत आपला आमचा रोजचा लाईव्ह क्लास जॉईन करायचा आहे. जर काही अडचण आली तर मी तुम्हाला सांगायला आहे, ठीक आहे? चला आजसाठी थांबूयात, उद्या भेटूयात बरोबर सकाळी 7:15 वाजता. तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय, टेक केअर. चलो बाय सर्वांना. बाय ओके बाय मॅम. बेटा. बाय मॅम. बाय.